सर्वांना नमस्कार. आपण माऊलीच्या पहिल्या ओवीचं स्मरण करूयात. ओम नमो शियात्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. बाबा मुक्तानंदांनी आपणाला काल त्यांना नादलोक म्हणजे विविध नादांची अनुभूती कशी आली ते सांगितलं. आणि त्या नादांमध्ये सर्वात अंतिम नाद आहे की जो नादांचा राजा आहे तो म्हणजे मेघनाद, म्हणजे ढगांचा गडगडाट. आणि तो नाद ऐकू आल्यानंतर मग त्या नादाची अनुभूती झाल्यानंतर त्यांना पुढे ओंकाराचा ध्वनी ऐकू आला. आणि तेव्हा त्यांना जाणवलं की ओंकार हा कोणताही संत, ऋषी, मानवनिर्मित नाहीये, तर ओंकार हा स्वयं प्रेरित आहे आणि अनहत नाद आहे. तर ह्या पद्धतीने त्यांना ओंकाराची अनुभूती आली. आणि हे नादाचा अनुभव येत असतानाच त्यांना रसांचा सुद्धा अनुभव आलाय. सहाही जे रस आहेत, जे गोड, मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय, हे आता आयुर्वेदात म्हटलं जातं. गोड, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट ह्या सगळ्या रसांची सुद्धा त्यांना अनुभूती आली. सर्व प्रकारच्या नादांचे विश्वात जेवढे नाद आहेत, अगदी तिन्ही लोकांत जे नाद आहेत, म्हणजे सिद्ध लोकातले नाद, स्वर्गातले नाद, आपल्या भूलोकावरचे नाद, हे सर्व नाद त्यांना ऐकू आले. तर मग त्याच्यात वनस्पतींचे सगळ्या प्रकारचे नाद त्यांना ऐकू आले. तर ह्या पद्धतीने त्यांनी आपणाला काल सांगितलं. आणि हे सर्व अनुभूती घेत असताना त्यांना लक्षात आलं की मला हे सर्व अनुभव येत आहेत तरी सुद्धा काहीतरी अपूर्णता आहे, काहीतरी अपूर्णता आहे, हे त्यांना जाणवत होतं आंतरिक. आणि त्याच वेळेला त्यांना महान विभूतींनी मार्गदर्शन सुद्धा केलं की आता त्यांनी नीलबिंदू पाहिला, त्यांनी स्वरूप साक्षात्कार पण केलं की स्वतःच्या सारखंच रूप त्यांना बाहेर दिसलं, आजूबाजूला दिसत. हे सर्व त्यांनी केलं की जो साक्षात्कारातला मोठा अनुभव आहे, हे सर्व केलं तरी सुद्धा त्यांनी सांगितलं की हे एका टप्प्यात तू आला आहेस, परंतु अजून तुला पूर्णत्व येण्यासाठी अजून एक तुझा नीलबिंदूत प्रवेश होणं आवश्यक आहे, तू त्यात प्रवेश होणं आवश्यक आहे, हे सांगितलं. तर आता त्यानंतर मग बाबा मुक्तानंदांनी आपणाला सांगितलेलं आहे की मग त्यांनी त्यांचं साधन अजून तन्मयतेने वाढवलं आणि अजून एकाग्रतेने, अजून त्यांनी त्यांचा ध्यास अजून वाढला की महान विभूतींनी पण त्यांना जे मार्गदर्शन केलं त्यानुसार त्यांनी त्यांचं साधन वाढवलं. आणि इथे आपल्याला ते सांगतायत, सर्वच साधकांसाठी आपल्याला महत्त्वाची गोष्ट सांगतायत की त्यांनी एक सिद्धांत काल आपल्याला सांगितला, तो म्हणजे आपल्या अंतरी असलेली कुंडलिनी शक्ती. आणि दुसरा म्हणजे आपणाला जो अनुग्रह मिळालेला आहे, ज्या सद्गुरू शक्तींनी जो अनुग्रह आपल्याला दिला आहे, त्या अनुग्रहाच्या रूपात ती सद्गुरू शक्ती, ती परंपरा, आणि ती परंपरा भगवत तत्वापासून आली आहे, त्यामुळे त्या परमशिवापासून आलेली ती शक्ती त्या अनुग्रहाच्या रूपात आपल्या अंतरी वास करत असते. आणि हे आपलं पक्क पाहिजे. प्रत्येक शिष्याचं, प्रत्येक साधकाचं तो साधन किती करतोय, केवढं करतोय, थोडं करतोय की जास्त करतोय, ह्याही पेक्षा महत्व याला आहे की त्या साधकाला पक्क पाहिजे की माझ्या अंतरी ती कुंडलिनी शक्ती, ती भगवत शक्ती प्रत्येक कणाकणात वास करत आहे. आणि दुसरं म्हणजे माझ्या अंतरी अनुग्रहाच्या रूपात सद्गुरू शक्ती वास करत आहे. हा निश्चय त्याचा, हा विचार त्याचा पक्का असला पाहिजे. आणि हा जेव्हा विचार पक्का असतो त्यावेळेला मग त्याचे प्रयत्न सुद्धा तेवढे मोठे होतात आणि त्याला सर्व काही अनुभूती प्राप्त होऊ शकतात. आणि त्यासाठी मग बाबा मुक्तानंदांनी आपल्याला सांगितलंय की कसं ते प्रत्येक ठिकाणी गुरूंचे फोटो किंवा गुरूंचा काहीतरी गोष्ट की म्हणजे स्थूल रूपाने सुद्धा आपल्या सोबत ठेवायचे. अगदी त्यांच्या बाथरूममध्ये सुद्धा बाबा भगवान नित्यानंदांचा फोटो होता. तर अशा रीतीने त्यांच्या सद्गुरूंचं अनुसंधान, ते आपल्या अंतरी सुद्धा ती शक्ती आहे.
ब सद्गुरू तत्व आपल्या अंतरी आहे हे ते मानत होतेच आणि त्याच बरोबरीने बाह्य रूपात जसं आपण एकमेकांना पाहतो आपल्याला वाटलं, की चला मला काही बोलायचंय, काही करायचंय, आपण फोन लावतो किंवा भेटायला जातो. हे सर्व जसं करतो, तसंच त्याच पद्धतीने बाबा मुक्तानंद आपल्या गुरूंना आपल्यासोबत प्रत्येक ठिकाणी ते जिथे जातील, झोपतील, तिथे सुद्धा त्यांचा फोटो सोबत घेऊन जे सगुणाच्या रूपामध्ये त्यांना सोबत संगती ते अनुभवत होते. तर ह्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे, की आपल्याला एक मार्ग पण दिलाय, की प्रत्येक ठिकाणी अनुसंधानाच्या या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, की त्या आपण अनुभवायच्या, सोबत ठेवायच्या आहेत, जेणेकरून आपलं सहज अनुसंधान होतं आणि आपण त्याच वलयामध्ये राहतो, त्याच सुरक्षित वलयात राहतो आणि त्यामुळे आपली इंद्रिय, आपलं सर्व काही एकाग्र होण्यास, स्थिर होण्यास, निर्मल होण्यास, विकाररहित होण्यास, शुद्ध होण्यास आपणाला ही मदत होऊ शकते. ध्यानाव्यतिरिक्तच्या वेळामध्ये सुद्धा ही महत्त्वाची गोष्ट आहे. आता त्यानंतर आपल्याला त्यांनी सांगितलं, की प्रत्येक काही गोष्टी गुप्त ठेवणं किंवा आपल्या गुरु आज्ञेनंतरच आपण त्या व्यक्त करणं हे आवश्यक आहे. आणि अनेक गोष्टी, अनेक अनुभव ते सहज काही वेळेला बोललं जायचं आणि मग तिथे भगवान नित्यानंद त्यांना त्यांनी रोखलेलं आहे, की तू म्हणजे असं सहज बोलणं नाही पाहिजे. आणि मग तेव्हा त्यांना ते अनुभवलं सुद्धा, की आपण ही गुरु आज्ञा कधी-कधी आपल्याकडून आपण कळत-नकळत मोडली जाते, तेव्हा आपलं साधन पण कमी होतं. तर ह्या पद्धतीने आहे आवश्यकता, की कुठलाही अनुभव असो, सांगावासा जरी वाटला, काही जरी व्यक्त करावसं वाटलं, अनुभव असो किंवा कोणतीही गोष्ट, आपण त्या तत्वाला साक्षी ठेवून मगच ते सांगावं, तर त्याचं पावित्र्य, त्याची शुद्धता किंवा सांगण्याचा भाव योग्य रीतीने सफल होऊ शकतो, अन्यथा होणार नाही. कधी-कधी आपला अहंकार वाढू शकतो. कधी-कधी दुसऱ्या व्यक्तीला काही वाटू शकतं, की "अरे, मी पण एवढं साधन करतोय, मला नाही येतंय." तर त्याला दुसरा येत असेल, तर त्याला तो कमीपणा वाटू शकतो, त्याचं मन दुखू शकतं. का असं होऊ शकतं कधी-कधी अजून दुसरे रिपू येऊ शकतात, की त्याला हेवा वाटू शकतो, काही होऊ शकतं. तर त्यानुसार आहे आणि तर ह्या बऱ्याच गोष्टी आहेत, की त्यामुळे आपल्याला ते माहीत नाहीये, कोणत्या पद्धतीने व्यक्त व्हायला पाहिजे. ती एक पद्धत पण राहते. तेव्हा आपण साक्षी ठेवू, तेव्हा त्या पद्धतीने ते व्यक्त होईल, जेणेकरून आपलं सत्व आणि सर्व जणांचं सत्व एक संतुलनात राहू शकतं. ह्या दृष्टीने ह्या सर्व दक्षता आवश्यक आहेत. कारण आपल्याला सत्वातीत जायचंय. ह्यासाठी आपणाला प्रत्येक क्षणाला त्यांनी आपले गुरु आपल्याला मार्गदर्शन करतात. काही गोष्टी गुप्त राखणं, काही वेळेला काही गोष्टी पूर्ण देणं, हे सर्व काही ते आपल्याला सांगत असतात. आता आपण पुढचं वाचूया. आजचं पण खूप सुंदर आहे. आजही थोडं आपण पूर्ण करायचा प्रयत्न करू. की त्यांना जी कमी जाणवत होती, की तर ती त्या संदर्भातला आजचा अनुभव आहे आणि खूप सुंदर आहे. ज्ञानेश्वरीमध्ये गीतेमधला 13व्या अध्यायातला अनुभव आज आपल्याला ते सांगणार आहेत. आपण छान वाचूयात.
आजचा जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे नील पुरुषाचे दर्शन म्हणजे सगुण साक्षात्कार. सगुण साक्षात्कार म्हणजे भगवंताचं तत्व त्यांनी नीलबिंदूमध्ये ते अनुभवलं, परंतु आता त्यांना म्हणजे पूर्ण साक्षात्कार असा सगुण रूपात होणार आहे. तर ते टॉपिक आहे नीलपुरुषाचे दर्शन म्हणजेच सगुण साक्षात्कार. माझ्या प्रिय सिद्ध विद्यार्थ्यांनो, आता एक नवीन घटना घडली. तुम्ही नीट प्रेमाने ऐका, ऐकून सोडून देऊ नका. एके दिवशी मी मस्त होऊन ध्यानात बसलो होतो. ध्यानाला बसताच मी भगवती कुंडलिनी शक्तिरूप सद्गुरू नित्यानंदांच्या महापूजेला आरंभ केला. हे गुरुदेवा, तू माझ्या पूर्वेला, तूच माझ्या पश्चिमेला, तूच माझ्या उत्तरेला आणि दक्षिणेला आहेस. हे सद्गुरू, तू वरही आहेस आणि खालीही आहेस. हे प्रिय सद्गुरू, हे प्रिय श्री गुरु, तूच माझ्या नेत्रांत, माझ्या कर्णात, माझ्या नासिकेत आणि माझ्या मुखात आहेस. हे कृपानिधी सद्गुरुनाथा, तू कंठात, बाहूंत, छातीत, पाठीत आणि पोटात आहेस. हे मातृरूप श्री गुरु, पितृरूप श्री गुरु, तू माझ्या जांघेत, पायांत आणि चरणांत आहेस. माझ्या बाबा, तू माझ्यात आणि मी तुझ्यात आहे आणि तुझ्या माझ्या रूपांत दिसणारा भेदही तूच आहेस. काय म्हणतात? तू माझ्यात आणि मी तुझ्यात आहे. आणि असं असून सुद्धा एक भेदही आहे त्याच्यात. अनुभूती आल्याशिवाय कळत नाही की आपण एकच आहे. पण जो भेद आहे तो भेदही तूच आहेस. कारण भगवंताने तो ठेवला पण आहे. म्हणजे एका ह्याला पातळीवरती तो आहे. तर ते भेद ठेवणं, पुन्हा एकरूपतेचा अनुभव येणं, ह्या सर्व त्याच्या योजनेचा आणि त्याच्याच नियमाचा तो भाग आहे. तर त्यामुळे इथे तिथे देत आहेत की तुझ्या माझ्या रूपात दिसणारा भेदही तूच आहेस. अशा रीतीने गुरुला अभिमंत्रित करून ध्यानाला बसताच झगमग झगमग करीत ती रक्तेश्वरी चमकू लागली. रक्तेश्वरी, श्वेतेश्वरी, कृष्णेश्वरी आणि नीलेश्वरी अशा एकामागे एक येऊन समोर उभ्या राहिल्या. हृदयात आनंदाचे स्फुरण होऊ लागले. सहस्त्रदलांत योगी यांचा मित्र जो मेघराज, त्याची गडगडाट करणारी घनगर्जना सुरू झाली. नंतर एका महान चमत्काराचा उदय झाला. या चमत्कारासंबंधी वास्तविक मी काही बोलता कामा नये, पण श्री गुरु बोलण्याची प्रेरणा देत आहेत. या क्षणी चमत्काराच्या विषयी काही लिहिण्याचे मला सामर्थ्य राहिलेले नाही. माझा हात चालत नाही, माझी बोटे हालू शकत नाहीत, डोळे उघडत नाहीत, जिव्हा मात्र चालू आहे. कदाचित त्या जिभेवर तो नित्यानंद हट्टाने येऊन बसला असेल. मला बोलण्याचा अधिकार नसल्यामुळे नित्यानंदच बोलतो आहे. माझा प्यारा यंदे भाऊ आता लिहिण्याचे काम करतो आहे. तो महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांचा स्वीय सहाय्यक आहे. तो बाबा नित्यानंदांना पूर्ण समर्पित झाला आहे, म्हणून तो लिहून राहिला आहे. अस्तु. आता इथून पुढचा जो अनुभव सांगणार आहेत, तो अनुभव ते स्वतः त्यांनी लिहिला नाही. आत्तापर्यंतचं जे लिखाण झालंय ते त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे. आणि आत्ता इथून पुढचा जो अनुभव आहे, तर त्यांना मेघांचा गडगडाट ऐकू आला आणि जे चमत्कार त्यांना समोर दिसलेला आहे त्या नीलबिंदूतून, तर ते पाहिल्यानंतर ते पूर्णतः त्यांचं सगळं स्तब्ध होऊन गेलंय. फक्त वाणी चालू आहे, डोळे बंद आहेत, हात पाय सगळं स्तब्ध झालंय. आणि मग तिथे वाणी नित्यानंद त्यांचे सद्गुरूच चालवत आहेत हे त्यांना जाणवलं. आणि मग तो अनुभव दुसरे साधक लिहित आहेत. आता तो आपण शांतपणे ऐकू. तो महातेजस्वी नीलबिंदू अंतरंगातील अनंत प्रकारच्या तेजयुक्त किरणांसहित माझ्या जवळ येऊन मोठा होऊ लागला. माझ्या समोर तो अंडाकृती होऊन मनुष्याकारात वाढू लागला.
तो वाढत असलेला मी प्रत्यक्ष पाहत होतो आणि अतिशय आश्चर्यात बुडून जात होतो. काय म्हणतायत ते, की तो महातेजस्वी नीलबिंदू अंतरंगातील अनंत प्रकारच्या तेजयुक्त किरणांसहित माझ्या जवळ येऊन मोठा होऊ लागला. माझ्या समोर तो अंडाकृती होऊन मनुष्याकारात वाढू लागला. तो वाढत असलेला मी प्रत्यक्ष पाहत होतो आणि अतिशय आश्चर्यात बुडून जात होतो. ती अंडाकृती वाढता वाढता तिने मनुष्य रूप धारण केले. तिच्यातून दिव्य तेज बाहेर पडू लागले. एक क्षणभर मी बेहोश झालो. तंद्रालोक कुठे लोपला होता कोण जाणे. तो सर्वज्ञ लोक विश्रांती घ्यायला कुठे गेला होता. ज्याच्या ज्याच्या प्रज्ञाशक्तीमुळे मला सर्व विषयांचे ज्ञान झाले होते, तो प्रज्ञालोक कुठे गेला होता. मुक्तानंद क्षणभर स्वतःला विसरला. स्वतःचेच अस्तित्व नष्ट झाल्यामुळे दुसरेही सर्व लुप्त होऊन गेले. द्रष्टाच नाही तर दृश्य कुठले, श्रोता नाही तर शब्दही नाही, वास घेणाराच नसेल तर सुगंध कुठला. एक क्षणभर काहीच समजेना. हा माझी ध्यानावस्था मात्र जशीच्या तशी होती. माझे उत्तराभिमुख पद्मासन पक्के दृढ होते. पुन्हा ती अंडाकृती मनुष्य रूपाने चमकू लागली. ती चमकू लागताच मुक्तानंद पुन्हा दिसू लागला. त्याचा तंद्रालोक आला, प्रज्ञा आली आणि मुक्तानंदाचा सतत सांभाळ करणारी आंतर रिपोर्टर रूप दिव्य स्मृतीही परत आली. आता इथे त्यांचा तो नीलबिंदू आहे, तो नीलबिंदू त्यांच्या समोर आलेला आहे, अंडाकृती, आणि ते अंडाकृती वाढते आणि नंतर त्यातनं पुरुष मानवी आपल्यासारखाच पुरुष समोर त्यांच्या दिसतोय आणि त्यातनं पूर्णतः तेज बाहेर पडते. आता हे बाहेर पडत असताना ते पूर्णतः त्यांचा आता पूर्णतः देहभान स्वतः सगळं काही हरून ते गेले. तर ह्या पद्धतीने सांगतायत आणि तिथं संपूर्ण त्यांचं म्हणजे काय चाललंय समोर किंवा तंद्रा पण जाणं, मी कोण आहे हे पण मी माझं हे सगळं निघून जाणं, त्यानंतर प्रज्ञा हे पण निघून जाणं, हे सगळं स्तब्ध होऊन गेलेलं आहे. ते द्रष्टाच राहिला नाही. म्हणजे त्यांनी जे सांगितलं होतं की नीलबिंदूत प्रवेश, तर त्याप्रमाणे त्यांचं ती अवस्था झाली होती. आता हे या अनुभूतीच्या गोष्टी आहेत, त्याच्यावर आपण जास्त भाष्य काहीही करू शकत नाही. थोडंसं कल्पना थोडीशी करू शकतो, ती सुद्धा एका छोट्याशा पातळीपर्यंतच, की जेणेकरून ह्या कुठल्याही गोष्टीला धक्का लागणार नाही, ह्या दृष्टीने तेवढंच आपण बोलू शकतो. तर त्या पद्धतीने त्यांची क्षणभर ते पूर्णतः स्तब्ध होऊन, ती स्तब्धता आपण म्हणू स्टॅच्यू म्हणतो तसं काही आपण विचार करू शकतो. लहान असताना खेळतो आणि मग ते पूर्ण स्तब्ध आहे, त्यांचं सगळंच विरून गेलेलं आहे. त्यानंतर मग पुन्हा ते त्यातनं प्रकाश त्यांना येतोय आणि मग त्यांच्या आतमध्ये सगळं भान त्यांना येऊ लागले, ज्ञान होऊ लागले आणि इथपर्यंत. आता पुढे काय म्हणतायत आपण बघूया. स्मृती आली परत, प्रज्ञा आली परत आणि दिसू लागलं परत, मुक्तानंद दिसू लागला परत. म्हणजे ती चमकू लागल्यानंतर त्यात मुक्तानंद इथे देतात. पुन्हा ती अंडाकृती मनुष्य रूपाने चमकू लागली. ती चमकू लागताच मुक्तानंद पुन्हा दिसू लागला. आधी द्रष्टा गेला पूर्णतः. म्हणजे आता ते पुढे आपल्याला लक्षात येईल अजून. तर ती चमकू लागताच मुक्तानंद पुन्हा दिसू लागला. त्याचा तंद्रालोक आला, प्रज्ञा आली, मुक्तानंदांचा सतत सांभाळ करणारी आंतर रिपोर्टर रूप दिव्य स्मृती आली. स्मृती आली, प्रज्ञा आली, दिसू लागलं आणि तंद्री पण आली. म्हणजे ती अवस्था त्या तुर्यावस्थेत आहे, तंद्रावस्थेत आहे, तेही त्यांना समजतंय. आता पुढे म्हणतात, माझ्या समोर मनुष्यरूप धारण केलेला अंडाकृती नीलबिंदू उभा राहिला होता. आता त्याचे तेज कमी होऊ लागले. बघतो तर त्यात एक मनुष्य दिसू लागला. काय त्याचे रूप! नील प्रकाशाने तो चमकत होता. त्याचे शरीर सप्तधातूंच्या रसवीर्याचे बनलेले नव्हते, परंतु ज्या नीलपुंजाचे चिन्मय अंजन असे तुकाराम महाराजांनी वर्णन केले आहे,
ज्या अंजन गुणे दिव्यदृष्टी प्राप्त होते त्या अनंत चिन्मय किरणपुंजांचे ते शरीर बनले होते. तो तर केवळ चैतन्याचा पुतळा होता. मुक्तानंदांच्या अंतरप्राणाचाही प्राण होता. ते नित्यानंदांचे स्वस्वरूप होते. माझी चिदंबा चिदविलासिनी कुंडलिनी हिचेच ते स्वरूप होते. समसम चमकणारा तो दिव्य महापुरुष माझ्या समोर उभा राहिला होता. काय सुंदर शरीर! वा, किती सुंदर डोळे! नासिकाग्र किती धारदार! त्याचे कर्ण आणि कर्णकुंडलेही किती सुंदर! किती सुंदर केशसंभार! काय सुंदर मस्तक! दाढी मात्र नव्हती. मस्तकी रत्नजडित मुकुट शोभत होता. ती रत्ने पार्थिव नव्हती, ती चिन्मय रत्ने होती. भूतलावरील रत्नांसारखी जड नव्हती. काय त्याचे सुंदर आजानुबाहू! काय तो लांब सडक, काय ती लांब सडक बोटे! किती सुंदर नखे! सारे निळे! त्याचे नेसूचे वस्त्रही किती मुलायम होते. त्याचे पायही किती लांब लांब होते. पायांची बोटेही किती सुंदर! त्याचे सर्वांग किती सुंदर होते म्हणून सांगू. मी त्याच्याकडे अपाद मस्तक एकटक पाहतच राहिलो. तो माझ्या समोर येऊन उभा राहिला आणि हुंकार करीत मला काहीतरी खुणावू लागला. मग त्याने म्हटले, काहीतरी बोला. मी काय बोलणार? मी त्याच्या सौंदर्याने मुग्ध झालो होतो. त्याने मला प्रदक्षिणा घातली. एक प्रदक्षिणा करून तो पुन्हा उभा राहिला आणि माझ्याकडे पाहून डोळ्यांनी काहीतरी खुणावू लागला. मग म्हणाला, आम्हाला सर्व गात्रांनी पाहता येते, डोळ्यांनीही दिसते, नाकानेही दिसते. आम्हाला सर्व गात्रांनी पाहता येते म्हणजे सर्व अवयवांनी पाहता येतं. डोळ्यांनीही दिसते. आम्हाला सर्व गात्रांनी पाहता येते, डोळ्यांनीही दिसते, नाकानेही दिसते. आम्हाला साऱ्या शरीरभर चक्षु आहेत. पाय किंचित वर उचलून तो म्हणाला, या पायानेही दिसते. मला सर्वत्र दिसते. मला सर्वत्र जिव्हा आहेत. पुढे सांगते की मला सर्वत्र जीवा आहेत. मी केवळ जीवेनेच नव्हे तर हाताने आणि पायानेही बोलू शकतो. मला सर्वत्र कान आहेत. मी सर्वांगाने ऐकू शकतो. अशा प्रकारे तो मला सांगत होता आणि मी ऐकत होतो. तो पुढे म्हणाला, मी पायांनीही चालतो आणि डोक्यानेही चालू शकतो.
मी कसाही चालू शकतो, एका क्षणात कितीही दूर जाऊ शकतो, पायांशिवाय चालतो आणि हातांशिवाय पकडू शकतो. जिभे वाचून बोलतो आणि डोळ्यांशिवाय पाहतो. जिभे वाचून बोलतो आणि डोळ्यांशिवाय पाहतो. दूर राहूनही मी तुमच्या अतिशय नजीक आहे. साऱ्या शहरात शरीर रूप होऊन वास करीत असूनही मी शरीराहून भिन्न असतो. साऱ्या शरीरात शरीर रूप होऊन वास करीत असूनही मी शरीराहून भिन्न असतो. एवढे सांगून तो आणखीही काही बोलला. ते नित्यानंदांनी ऐकले. इथे लिहिण्याचा तो विषय नाही. हेच साधन, हाच सिद्ध मार्ग आणि हाच सत्यपंथ आहे, असेही त्याने सांगितले. मग त्याने एक हात उंचावून आशीर्वादपूर्वक हलविला. मी आश्चर्यात बुडून गेलो होतो. पाहता पाहता 6 फूट मोठी झालेली ती नील अंडाकृती आता आक्रसू लागली, छोटी छोटी होत गेली आणि शेवटी तिचे रूपांतर नीलेश्वरीत झाले. ती आकृती नीलज्योतिरूप म्हणजे नीलबिंदू रूप होऊन राहिली. मी फार विस्मित झालो होतो. अंतरात परमानंद होत होता. श्री गुरु नित्यानंदांच्या कृपेने पारमेश्वरी श्री चिती कुंडलिनीचे तीव्र स्मरण होताच मी तंद्रालोकी जाऊन पोहोचलो. तंद्रालोकी जाताच ज्याला सगुण साक्षात्काराचा दाता म्हटले जाते, तोच हा नीलपुरुष होय, हे लक्षात आले. याला अव्यक्त महापुरुषही म्हणतात, कारण त्याच्या वरदानानेच पुढे सत्य साक्षात्कार होतो. तो महापुरुष काही आशीर्वाद देऊन ज्या नीलातून प्रगट झाला होता, त्याच नीलात अंतर्धान पावला. असे झाल्याबरोबर ध्यान विसर्जन झाले. ध्यान लोकात किती अनंत दर्शने होतात. काय मानवाची योग्यता आहे, काय त्या नीलबिंदूची महानता, काय त्या ध्यानेश्वराचे देणे, काय मानवाचा महिमा. मानव महान आहे. वा मुक्तानंदा, तू महान आहेस, तू अनंत आहेस, अद्भुत आहेस. अशा प्रकारे मानवतेला धन्यवाद देत पाहिलेली दृश्ये पुन्हा एकदा नजरेसमोर आणत मी अतिशय आनंदित झालो. आता अहम आत्मा इति ही निष्ठा पूर्ण स्थिर होऊन गेली. सोहम हम 6 मध्ये पूर्ण विश्वास बसला. तुझ्यात देव आणि देवात तू, तुझ्यात देव आणि देवात तू या अनुभूतीचा साक्षात्कार होऊ लागला. गीतेच्या 13व्या अध्यायात वर्णन केलेला दिव्य पुरुष तोच असा माझ्या मनाचा पक्का निश्चय झाला. गीतेच्या 13व्या अध्यायात वर्णन केलेला दिव्य पुरुष तोच असा माझ्या मनाचा पक्का निश्चय झाला. आता गीतेतला 13व्या अध्यायातला हा 13वा श्लोक आहे. सर्वतः पाणिपादम तत् सर्वतोभिः शिरोमुखम सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठती. याचा अर्थ असा की ज्याला सर्वत्र हातपाय आहेत, ज्याला सर्वत्र डोळे आहेत, शिरे आहेत, मुखे आहेत, तो सर्वांना जाणतो आणि सर्वांना आवृत्त करून राहतो. पुढचा श्लोक आहे. सर्वेंद्रियाणा भासम सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम सर्वभृश्चैव निर्गुणम गुणभोक्तृच. म्हणजे जो सहस्त्रदलात वास करून सर्व इंद्रियांच्या गुणांत सूक्ष्म रूपाने भासमान होत असतो, जो इंद्रियांद्वारा भासमान होत असूनही सर्व इंद्रियांपासून दूर इंद्रियरहित आहे, जो शरीरात मी मुक्तानंद आहे, मी आहे असे म्हणत असूनही अनासक्त आहे, तो सर्वांचे पोषण करणारा, 72,000 नाड्यांमधील अणुरेणूंचा सांभाळ करणारा, रसाला रसमय आणि रक्ताला रक्तमय बनविणारा दिव्य पुरुष सर्वांचा पालनहार आहे. तो गुणातीत केवळ निर्गुण असूनही या शरीरात सहस्त्रदलात वास करून सर्व गुण भोगत असतो. कोणी अन्न दिले तर त्याचेही सेवन करतो, कोणी पुष्प अर्पण केले तर त्याचाही स्वीकार करतो, कोणी वस्त्र दिले तर तेही धारण करतो, कोणी नमस्कार केला तर त्याचाही स्वीकार तोच करीत असतो. ह्या पद्धतीने खूप मोठा प्रत्यक्षात आत्मासो परमात्मा ही अनुभूती झाली आहे त्यांना. हे सगुण साक्षात्कार झालेला आहे त्यांना.
आधी सुरुवातीला नीलबिंदू हे आत्मतत्व आहे, की हे त्यांनी जाणलेलं होतं. तर ते तत्वरूपात त्यांना आधी समजलेलं होतं, अनुभव आला होता. पण ते तत्व आता पुन्हा पूर्ण आकार रूपात येऊन इथे जे 13व्या अध्यायात आपण ज्ञानेश्वरी भगवद्गीतेचा पण अभ्यास केला, तेव्हा हे सगळं वाचलं. आपण फक्त तेव्हा कल्पना केली, की परंतु इथे आपल्याच अंतरी असलेलं आत्मतत्व आहे, की त्या आत्मतत्वामध्ये तो परमात्म्याचा पूर्ण अंश आहे. त्या आत्मतत्वामध्येच एवढी शक्ती आहे, की जर ते सगुण रूप धारण केलं तर ते त्या पद्धतीने आहे, की सर्व शक्ती म्हणजे किती काय वर्णन केलेलं आहे. आणि म्हणूनच आता जाणवलं, की आपले जेवढे सर्व संत आहेत, तर ते संत भगवंताचं तत्व कसं सर्वत्र व्यापक असतं आणि तसंच हे संत झालेले असतात. कारण त्यांनी जे आता इथे दिलंय म्हणजे आपले सर्व संत आहेत. आता अनेकदा असं आहे, की महाराज गोंदवलेला होते तर ते पंढरपूरला पण दिसले किंवा सर्व असे प्रत्येक गजानन महाराज आहेत, अक्कलकोट स्वामी समर्थ आहेत. तर ह्या अनुभूती ह्या महान विभूती आहेत किंवा साईबाबा आहेत किंवा सर्व काही ह्या ह्या सर्व उच्च कोटीच्या महान विभूती आहेत. ह्या जेव्हा एका ठिकाणी असताना दुसऱ्या ठिकाणी पण दिसतात किंवा अनुभव येतो, तर त्यांनी ही अनुभूती घेतलेली असते. त्यांना हे म्हणजे ते हे सगळं जे वर्णन दिलेलं आहे, की फक्त डोळे असतील, सगळीकडून ते पाहू शकतात. कुठून हात कुठूनही स्वीकार करू शकतात. चालण्यासाठी पायाशिवाय पण चालू शकतात. ह्या पद्धतीने प्रत्येक त्यांचं म्हणजे त्यांची प्रत्येक पेशी सर्व काही काम करू शकते. थोडक्यात हे आपण समजू शकतो. आणि अ, हे त्यांनी ही अवस्था गाठल्यामुळे त्यांना हे सगळं शक्य होत असावं, ह्यातनं हे लक्षात येतंय. आणि ती क्षमता आपल्या प्रत्येकाच्या जो नीलबिंदू आहे, आपल्या प्रत्येकामध्ये आत्मा सो परमात्मा हे तत्व आहेच आहे. ते आपणही अनुभवू शकतो आणि जे वर्णन केलेलं आहे भगवद्गीतेत आणि माऊलींनी त्याचा विस्तार केलाय ज्ञानेश्वरीत, तर त्या अनुभूती ह्यांनी प्रत्यक्ष घेतलेल्या आहेत. म्हणजे हे जे सर्व वर्णन भगवान श्रीकृष्णांनी त्यावेळेला केलेलं आहे, तर ते वर्णन केलेलं जे आहे, ते आपल्या संतांनी, ह्या महान विभूतींनी हे प्रत्यक्षात अनुभवलंय, की मला सगळीकडे डोळे आहेत, सगळीकडे हात आहेत, सगळीकडे पाय आहेत, मी कुठूनही चालू शकतो. तर हे सर्व जे आहे, हे ह्यांनी प्रत्यक्षात ते पाहिलेलं आहे. प्रत्यक्षात ते तो नीलपुरुष त्यांना सांगतोय, की आणि त्यांनी दिलंय पुढे. पुढे पण काही गोष्टी सांगितल्यात, पण इथे ते नाही सांगू शकत. तिथपर्यंत त्यांना सांगू दिलेत. जे श्लोक आहेत गीतेमध्ये आलेले, त्या श्लोकांचं वर्णन, श्लोकांची अनुभूती काय आहे प्रत्यक्षात तेवढंच त्यांना ओपन करायला दिलेलं आहे. त्याच्या पुढे पण ते बोलले, की इथे दिलंय एवढे सांगून तो आणखी काही बोलला. ते ते नित्यानंदांनी ऐकलं. ते त्यांच्या गुरूंनी पण भगवान कारण हे सर्व साधक आणि शिष्य आणि गुरु हे काही सगळंच एकरूप आहेत. ते ते ह्यांना आलेली अनुभूती प्रत्येक गोष्ट नित्यानंदांच्या कृपेशिवाय नाहीये किंवा त्यांच्या पण शक्तीशिवाय ते अनुभवत नाही. त्यामुळे पुढचं जे काही तो नीलपुरुष म्हणाला म्हणजे तेच भगवत तत्वच सगुण साक्षात्कार त्यांना झालाय, सगुण रूपात समोर आलंय. आणि ते जे पुढे अजून ह्या व्यतिरिक्त पण म्हणालेले आहेत, पण ते इथे ते भगवान नित्यानंदांनी ऐकलेलं आहे, पण इथे ते आपल्याला देऊ शकत नाहीत. आणि मग त्यांनी पुढे आपल्याला गीतेचे सूत्र सांगितलेत. आता ते पुढे म्हणतायत, की अशा प्रकाराने ते भगवत तत्वच आपल्या शरीरात आत्मरूपाने राहतं. म्हणजे एक पूर्ण अंश आहे. ते सागर असेल तर तो जो बिंदू आहे तो बिंदू जरी असला तरी सुद्धा तो पूर्ण अंश आहे आपल्या आतमध्ये. सर्व काही क्षमता असलेला अंश आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. आता पुढे म्हणतायत
बहिरंतश्च भूतानां चरमेय च सूक्ष्मत्वात् तद्विज्ञेयं दूरस्थं चांतिके च तत्. अर्थात सर्व मानव, दानव, पशु, पक्षी, कृमी, कीटरूप स्थावर जंगम जगताला अंतर्बाह्य व्यापून राहणारा तो परमात्मा सूक्ष्म रूप असल्यामुळे लक्षात येत नाही. तो पुष्कळ दूर आहे असे भासले तरी सुद्धा तो अत्यंत निकट सहस्त्र दलात राहत असतो. असा हा परमात्मा व्यक्ती, जाती, क्रिया, नाम, रूप, देश कालादी भेदरूपांनी प्रगट झाला असला तरी अभेद रूपानेच राहत असतो. तो मनुष्यात मनुष्य, पक्षांत पक्षी, गायीत गाय, घोड्यात घोडा, नरात नर आणि नारीत नारी रूप होऊन राहत असतो. अधिक काय सांगू, सर्व काही होऊन सुद्धा तो सर्वांहून निराळा राहतो. साऱ्या प्राणीमात्रांना मातेप्रमाणेच आपली शक्ती देऊन त्यांचे तो पालन पोषण करतो आणि शेवटी साऱ्यांना आपल्यात सामावून घेतो. तो ज्योतींचीही परमज्योती आहे. त्याच्याच मुळे साऱ्या ज्योती चमकत असतात. त्याच्या ठिकाणी अंधाराला प्रवेशच नसतो. तो सर्वज्ञ आहे. तसे नसते तर मुक्तानंद त्या नील पुरुषाला कसा ओळखू शकला असता. जो परमज्ञेय आहे, जो ध्यानाच्या उच्च दशेत प्राप्त होणारा कुंडलिनीचा प्रसाद आहे, सर्वज्ञ लोकीच्या ज्ञानानेच ज्याची ओळख पटते आणि जो हृदयात आणि सहस्त्र दलात नित्य वास करीत असतो, त्या नीलबिंदूचे, त्या नीलेश्वर महादेवाचे, त्या नित्यानंदाचे मला दर्शन झाले होते. साधक हो, तुमच्या नीलबिंदूत त्याचा निवास आहे. परंतु नीलाच्या केवळ दर्शनानेच आपण पूर्ण झालो असे मात्र समजू नका. साधकासाठी तो अव्यक्त महापुरुष गुह्याती गुह्य आहे. सिद्धिप्रद मार्गाचे तो लक्ष आहे. कालांतरीही कुणाला सांगण्याची ही गोष्ट नाही किंवा लिहिण्याचा विषयही नाही. याच्याच कृपेने पुढे साक्षात्कार होईल. न लिहिण्याची ही गोष्ट कशी लिहिली गेली हे सिद्ध विद्यार्थी जाणे. मी नाईलाजाने लिहिले, यंदे भाऊने लिहिले. तर अशा पद्धतीने इथे सांगतायत की प्रत्येक प्राणी मात्रात ते त्या नीलबिंदू तेच शक्ती आहे, तीच शक्ती आहे. आणि विशेष महत्त्व हे आहे, त्यांनी आधी पण आपल्याला सांगितलेलं आहे की मानवाचं बघा, मानव का श्रेष्ठ आहे. तर इथे त्यांनी जेव्हा हा नीलपुरुष दिसला, भगवंताचा सगुण साक्षात्कार त्यांना झालेला आहे, तेव्हा ते म्हणतात की ध्यानलोकात किती अनंत दर्शने होतात. काय मानवाची योग्यता आहे, काय त्या नीलबिंदूची महानता, काय त्या ध्यानेश्वराचे देणे. म्हणजे ध्यान केल्यानंतर जो दाता आहे म्हणजे भगवंतच आहे. ध्यानेश्वराचे देणे, ध्यान ईश्वराचे देणे. काय मानवाचा महिमा, मानव महान आहे. वा मुक्तानंदा, तू महान आहेस, तू अनंत आहेस, अद्भुत आहेस. अशा प्रकारे मानवतेला धन्यवाद देत पाहिलेली दृश्ये पुन्हा एकदा नजरेसमोर आणत मी अतिशय आनंदित झालो. आता अहम आत्मा इति ही निष्ठा पूर्ण स्थिर होऊन गेली. सोहम हम सहा मध्ये पूर्ण विश्वास बसला. तुझ्यात देव आणि देवात तू या अनुभूतीचा साक्षात्कार होऊ लागला. हीच क्षमता, ध्यान करण्याची क्षमता मानवालाच आहे. त्यामुळे मानव महान आहे. हे इथे महत्वाची गोष्ट आहे. प्रत्येक 84 लाख जीवयोनीमध्ये त्या जीवयोनीच्या त्या प्रत्येक ह्याच्यात आत्मतत्वता आहेच आहे, तिथेही भगवत शक्ती आहेच आहे. पण अनुभव घेण्याची क्षमता केवळ आणि केवळ मानवाला आहे. म्हणून मानव महान आहे. म्हणून मानव जन्म हा त्याची महिमा आहे. मानवी जीवनाचं पण महात्म्य आहे. तर इथे आपल्याला ते सांगतात. आता पुढे म्हणतायत, पुढे सांगतायत की अशा रीतीने त्यांना अनुभव आलेला भगवंताचा साक्षात सगुण साक्षात्कार असा अनुभव त्यांनी घेतलाय. आता पुढे म्हणतात, इतके झाले तरी पूर्ण समाधान प्राप्त होण्यासाठी काहीतरी बाकी राहिले होते. आता ध्यान फार दिव्य होऊ लागले होते.
इथे ते हेही सांगतायत, की आपण आत्मा आहोत. आता आपण हे मानतो. आपल्याला दर्शन नाही झालेलं आहे. आता जरी मी त्या दिवशी माझ्या शरीरातून मी पाहिलं, की ती शक्ती बाहेर पडते. परंतु त्यामध्ये आत्म्याचं दर्शन म्हणता येणार नाही. तर त्या शक्तीचं कारण तो काळा रंग मला दिसला होता. काळा प्रकाश दिसला होता. ती एक अनुभूती दाखवली त्या शक्तीची म्हणजे ती एक म्हणजे मी आत्ताही मला ते जाणवतंय, सगळं काही आहे, की ती किती शक्तिशाली आहे हे मी अनुभवलंय. पण आत्मदर्शन जे आहे, तर ते इथे ते प्राण जाताना बघितलंय. प्राण पुन्हा आल्यानंतर ते पण अवस्था बघितलेली आहे. परंतु आपण त्यामध्ये एका पातळीपर्यंत दिसलं एवढंच आपण म्हणू शकतो. इथे आता त्यांनी सांगितलं हे जेव्हा नीलपुरुष दिसला म्हणजे भगवत तत्व त्यांना सगुण रूपामध्ये दिसलं. आता हे सर्व जे सगुण रूप पण आहे त्यांनी इथे स्पष्ट दिलेलं आहे, की जे सगुण रूप दिसलं त्यामध्ये आपल्यासारखे जे सप्तधातू आहेत ते सगळे प्रकाशाचे पुंज आहेत त्यांचे. नील रंगाचे प्रकाशाचे हे जे सगुण रूप दिसलं असेल तरी ते पूर्ण प्रकाशयुक्त आहे. त्या पद्धतीने आहे आणि इथे ते सांगतात, की 2 तत्व त्यांना पक्की झाली, की आपण आत्मा आहोत हे आणि आत्मा सो परमात्मा. सो हम हम सहा. हे पक्क अनुभवलं त्यांनी. आपण एरवी मानतो, की हां, मी त्याचा कारण आपण त्या अनुभूतीकडे नाहीये. आपण आता मानणारच. पण जेव्हा आपण ध्यानात जाऊ, तेव्हा आपल्याला काही-काही जाणीवा होत जातील. तसतशी हळू-हळू ती अनुभूती आपली आपल्याला पण ती येऊ लागेल. तर त्यांना ती प्रत्यक्ष अनुभूती आली, की मी आत्मा आहे आणि आत्मा परमात्मा आहे. सोहम हमसा. जे सांगितलं शिवोहम बनणारे. तर त्या पद्धतीने त्यांनी ती आपल्या अंतरीच भगवत तत्वाची अनुभूती घेतली. आता पुढे सांगतायत, की असं जरी झालं, तरी सुद्धा इतके झाले तरी पूर्ण समाधान प्राप्त होण्यासाठी काहीतरी बाकी राहिले होते. आता ध्यान फार दिव्य होऊ लागले होते. काही वेळ मला जो नील पुरुष दृष्टीस पडला होता, त्याला अव्यक्त तेजाचा गोळा म्हणतात. अ, काही वेळ मला जो नील पुरुष दृष्टीस पडला होता, त्याला अव्यक्त तेजाचा गोळा म्हणतात. ज्याने या भूमंडळालाही आपल्यात सामावून घेतले आहे, त्याला योगी लोक ध्यानाद्वारा नीलबिंदूत पाहू शकतात. आता त्याचेच ध्यान होऊ लागले, त्याचे स्मरण होऊ लागले. आता तोच माझ्या मनाच्या गाभाऱ्यात मूर्तिरूप होऊन बसला. मी नित्य ध्यान करीत असे. ध्यानात तोच मधुमय तेजयुक्त नील उत्तरोत्तर अनंत प्रकारांनी मला दिसू लागला. तो नित्य नवनवीन प्रचंड तेज धारण करीत असल्यामुळे दिवसेंदिवस अधिकच आवडू लागला. आता ध्यान सहस्त्रदलांत होऊ लागले. ध्यान करता करता मेघनादाची दिव्य गर्जनाही ऐकू येई. मेघनाद ऐकता ऐकता ध्यान इतके आनंदमय होऊन गेले की या मेघनादाच्या गर्जनेने पूर्वीच्या वासना छिन्न भिन्न होऊन कुठे नाहीशा झाल्या ते समजलेही नाही. हा दिव्य नाद श्रवण करता करता त्या निरामय परब्रह्मात क्षणभर एकरूप झाल्याचा आनंद अनुभवास येईल.
नीलपुरुष दिसला म्हणजे भगवंताचं सगुण साक्षात्कार झालेला आहे. आणि इथे दिलंय की सगुण साक्षात्कार म्हणजे देहधारी ते रूप आहे. तसं जरी असलं तरी ते देह हा पूर्णतः अ, विद्युत शक्तीचा पूर्णतः तेजस्वी अ, ते तेज प्रकाशाचा आहे तो. ह्या पद्धतीने. आता त्यांना ध्यानामध्ये आता सतत हे अनुभव येऊ लागले आणि त्यांना मेघनाद पण येऊ लागला. ढगांचा गडगडाट येऊ लागला. हे सर्व आहे. आता पुढे म्हणतात, अंतर्ज्ञानाचे भांडार मूलाधार निवासिनी, अंतर्ज्ञानाचे भांडार मूलाधार निवासिनी महाशक्ती कुंडलिनी गुरुप्रसादाने जेव्हा जागृत होते तेव्हा ती साधकाचा पूर्ण योगक्षेम वाहू लागते. ही गोष्ट साधकाने कधीही विसरता कामा नये. साधक जितक्या प्रमाणात कुंडलिनीला आणि गुरुला शरण जातो तितक्याच प्रमाणात ती दोघेही त्याचे रक्षण करण्यासाठी त्याच्या सन्मुख उभी ठाकतात. श्री गुरु आणि त्यांची शक्ती यांना अनन्य शरण गेले पाहिजे. या गोष्टीचे वारंवार स्मरण ठेवले पाहिजे. या महाशक्तीला पारमेश्वरी अनुग्राहिका शक्ती म्हणतात. काय सांगतायत ते? पुन्हा वाचू एवढं. अंतर्ज्ञानाचे भांडार, मूलाधार निवासिनी, महाशक्ती कुंडलिनी. कुंडलिनी शक्तीचं वर्णन आहे. अंतर्ज्ञानाचं भांडार, मूलाधार. कुठे ती असते? मूलाधार चक्रा, मूलाधाराच्या ठिकाणी, पाकड हाडाच्या इथे. आणि मूलाधार निवासिनी, तिथे तिचा निवास आहे. आणि कशी आहे ती? महाशक्ती कुंडलिनी, अंतर्ज्ञानाचं भांडार, मूलाधाराच्या इथे स्थित असलेली महाशक्ती कुंडलिनी गुरुप्रसादाने जेव्हा जागृत होते तेव्हा ती साधकाचा पूर्ण योगक्षेम चालवते. ही गोष्ट साधकाने कधीही विसरता कामा नये. साधक जितक्या प्रमाणात कुंडलिनीला आणि गुरुला शरण जातो तितक्याच प्रमाणात ती दोघेही त्याचे रक्षण करण्यासाठी त्याच्या सन्मुख उभी ठाकतात. श्री गुरु आणि त्यांची शक्ती यांना अनन्य शरण गेले पाहिजे. या गोष्टीचे वारंवार स्मरण ठेवले पाहिजे. या महाशक्तीला पारमेश्वरी अनुग्राहिका शक्ती म्हणतात. याचा अर्थ ती कुंडलिनी आहे, गुरु आहे आणि परशिवही आहे. हे सिद्ध विद्यार्थ्यांनी ध्यानात ठेवले पाहिजे. ज्याप्रमाणे सुई वस्त्रात घुसली की विणत विणत पुढे जाते त्याचप्रमाणे ही महाशक्ती कुंडलिनी मूलाधारातून सुषुम्ना मार्गाने चक्रभेद करीत करीत ब्रह्मरंध्रात प्रवेश करते. त्यावेळी साधकाच्या शरीरात तिच्या स्पर्शाचा अवश्य अनुभव येतो. महाशक्ती कुंडलिनी जागृत झाली की 72,000 नाड्यांना व्यापून साधकांना मृदू, कोमल, सुखद दिव्य स्पर्शाचा अनुभव देऊ लागते. हा स्पर्श साधकाच्या प्रकृतीप्रमाणे कोमल किंवा कठोरही असू शकतो. जेव्हा हा स्पर्श कठोर होतो तेव्हा सर्वांग अग्नीत जळते आहे असा अनुभव येतो. असे असले तरी मृदू आणि कठोर हे दोन्ही त्या परब्रह्माचेच स्पर्श आहेत. ऊर्ध्व ज्ञान स्थिर झाल्यानंतर जेव्हा सहस्त्रदलात मेघगर्जना होऊ लागते तेव्हा जिव्हा टाळ्याला चिकटून जाते तेव्हा साधक दिव्य रसपान करू लागतो. जीभ जेव्हा टाळून घुसते तेव्हा शीतल चंद्रामृताचेही पान होऊ लागते. हे अमृतपान केल्यानंतर सिद्ध विद्यार्थी आश्चर्यमग्न होऊन जातो आणि नित्य अभ्यासात रुची वाढवता वाढवता अधिकाधिक अमृतपान करण्याचा प्रयत्न करू लागतो. या रसपानाचेही पुष्कळ प्रकार आहेत. या विशेष रसपानात साधकाला लोणी, दूध, तूप, मठ्ठा, मध यांचा स्वादही अनुभवाला येतो. साधकाचे मन अज्ञाचक्रात लीन झाले आणि त्याला भ्रूमध्यात निर्वात प्रदेशातील स्थिर दीपज्योती सदृश आत्मदर्शन झाले म्हणजेच हे रसपान अनुभवाला येते. असं रसपान करायचं असेल तर आपल्याला इथपर्यंत आत्मदर्शन झाल्यानंतर हे होणार आहे. मग बाहेरून आपल्याला आता इतकं भेसळ असलेलं दूध मिळतंय, काय मिळतंय, आपण करायला म्हणजे पाहायला गेलं तर हे किती उच्च कोटीचं आपण करू शकतो अंतरी.
इथे देतायत ते, की साधकाचे मन आज्ञाचक्रात लीन झाले. साधकाचे मन आज्ञाचक्रात लीन झाले आणि त्याला भ्रूमध्यात निर्वात प्रदेशातील स्थिर दीपज्योतिष सदृश आत्मदर्शन झाले. म्हणजेच हे रसपान अनुभवायला येते. असे रसपान झाल्यानंतर अनेक प्रकारचे रोगही नष्ट होतात. आता ही जी अवस्था त्यांची आहे, ही अवस्था त्यांची आहे की ज्योती दिसते ती आपल्याला आधी त्यांनी सांगितलंय ज्योती आणि नंतर नीलबिंदू पण सांगितलं, बिंदू स्वरूप. तर ह्या दोन गोष्टी सांगितल्यात. ती ज्योती आत्मज्योतीच आहे ती. तर ती ज्योती जी आहे तर ती दिसल्यानंतर मग पुढे त्यांना ह्या प्रकारचं रसपान आहे. ते किती छान छान. मग ते त्यामुळे आपले सर्व संत उपाशी राहत होते. काय म्हणजे ती बिचारी तुकारामांची पत्नी आपली एवढी त्या देहूतून तो भंडारा गाठत होती आपली आणि ते जेवल्याशिवाय ही जेवत नव्हती. त्यांना किती काय काय ते ध्यानामध्ये प्राप्त होत असेल. ती बिचारी एवढी पायपीट करून तिथे जाऊन मग त्यांना देऊन हे खाऊ स्वतः नंतर जेवत होती. म्हणजे तितका शिवाई त्यांना घालत होती, तितकं प्रेमही त्यांना करत होती आणि ते जेवल्यानंतर ती जेवत होती. किंवा त्यांना खाऊ घातल्यानंतर ती खात होती. एवढी केवढा अंतर आहे ते देहू आणि त्या भंडारा डोंगरमध्ये. तेवढं ती चालत जाऊन त्यावेळेला ते करत होती. पण आता इथे बाबा मुक्तानंद सांगतायत तर महाराष्ट्रांना तर हे सगळं किती होत असेल. पण ती त्या अवस्थेत नव्हती. ती आपली त्यांना एक पत्नीच्या धर्म ती निभावत होती. तर हे कसंच थोडा गमतीचा भाग म्हणून मनात पण आलं, की त्यांना कितीतरी ते सगळं काही ते तृप्त होत होते. त्यांना या सगळ्या अनुभूती होतच असणार आहेत. हे सगळं आहे. तर पुढे ते म्हणतात, की असे रसपान झाल्यानंतर अनेक प्रकारचे रोगही नष्ट होतात. ध्यान करता करता साधकाचा प्राणवायू भ्रूमध्यात स्थिर झाला की त्या ठिकाणी दिव्य सुगंधाचा उदय होतो. त्या दिव्य सुगंधाचा वास घेतल्यानंतर आणखी उच्च दशा प्राप्त होते. अशा प्रकारचे अनंत अनुभव घेत घेत माझी ध्यान साधना वाढू लागली. त्या नीलपुरुषाच्या दर्शनानंतर माझे ध्यान ऊर्ध्वाकाशातच स्थिर होऊ लागले. त्या ऊर्ध्वाकाशात मेघांच्या धुक्यासारखे दिव्य तेज दृष्टीस पडे. त्याच्या मधोमध नीलबिंदू दिसू लागे. ते तेज नित्य वाढू लागले. ते तेज नित्य वाढू लागले. त्या नीलाच्या आजूबाजूला सर्वत्र हे तेज पसरलेले असते. त्या नीलाच्या आजूबाजूला सर्वत्र हे तेज पसरलेले असते. सहस्त्र तलातील आकाशाला या नीलबिंदूच्या महिम्यानेच तेज प्राप्त होते असे समजले जाते. त्याला नीलापासूनच तेज प्राप्त होत असते. रोज हेच ध्यानामध्ये आत्माहम इति या वृत्तीचा नित्य उदय होत असे. कधी कधी तो नील आत बाहेर जात येत आहे अशीही अनुभूती होत असे. कधी एखादा महापुरुष येऊन गेल्याचा दृष्टांत झाला तर त्या नीलाच्या मदतीनेच हे सर्व होत असते. हे नक्की ध्यानात ठेवावे. तरी अशा पद्धतीने त्यांना अनुभवाला नील पुरुषाचा आणि हा सगुण साक्षात्कार आहे हा त्यांनी अनुभव घेतला. आता इथे एक गोष्ट म्हणजे जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेऊन 350 वर्षांनंतर एकनाथ महाराजांच्या गळ्याला ती मुळी हे झाली. त्यांचा घसा दुखू लागला आणि नंतर घसा दुखू लागला, काही औषधं दिली, सर्व केलं तरी ते बरं होईना. तेव्हा मग माऊलींनी येऊन दृष्टांत दिला, की माझ्या गळ्याला अजानू वृक्षाची मुळी लागली आहे. म्हणजे ते जे बसले होते ध्यानावस्थेत आणि ते जो त्यांचा दंड हे होता म्हणजे संतांचे ते आधाराला घेऊन ते बसतात ध्यानाला, तर त्याचंच अजानव वृक्ष झालेला आहे आणि ती मुळी त्यांना लागली आणि ती मुळी तेवढी बाजूला कर. हा एक गोष्ट आणि असं सांगून त्यांच्या घशाच्या इथून हात फिरवला आणि त्यांचं दुखणं एकनाथ महाराजांचं बरं झालं. ह्यामध्ये हेही होतं की दोन गोष्टी होत्या की ती मुळी प्रत्यक्षात खाली उतरून समाधी उघडून समाधीचं द्वार उघडून ते त्यांनी खाली जाणं आणि ते बाजूला करणं ही गोष्ट होती. दुसरी गोष्ट हेही होतं की ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण कर.
ह्या दोन गोष्टी होत्या. आणि तेव्हा ते खाली उतरल्यानंतर तेव्हा माऊली अशी देहामध्ये नाही ना दिसलेली नाहीये ती. तर ती तेज हे जे सांगितलंय आता, त्या पूर्ण त्या प्रकाश रूपामध्ये ते माऊलीचं देह त्या स्वरूपात ती आहे तिथे. आणि आता मी आळंदीला गेली होती तेव्हा तिथे माऊलींच्या काळापासून जे तिथे वाद्य वाजवतात ना, त्या घराण्याचंच म्हणजे त्या घराण्यातलाच आता 2 भावंड आहेत ते. तर ते तिथे आजही नगारा वाजवणं हे काम करतात तिथे. म्हणजे माऊलींच्या काळापासून चालत आलेलं घराणं आहे. तर आणि म्हणजे त्यांनी मला आता एक श्रीफळ दिलं आणि विठ्ठलदादांनी संस्थानाकडून म्हणजे आता दादा म्हणता येत नाही, मी नाही दिले ते, आळंदी संस्थानाने दिलेले आहे. आणि तर म्हणजे ते दादांचं मोठेपण पण आहे आणि दादांच्यामुळे मला माऊलींकडून मिळालं असंही म्हणेन मी. तर ह्या 2 तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं, की हे जे तेजपुंज दिसली माऊली, पण माऊलीचा आता जो म्हणजे चित्र आहे, ते चित्र जे आहे, हे चित्र आधी हे चित्र ज्यांनी रेखाटलेलं आहे. कारण माऊली एकनाथ महाराज तिथे खाली उतरल्यानंतर माऊली आपली अशा देहासारखी नव्हती. माऊली तेजपुंज पूर्ण. कारण एवढ्या साधनेने ती काय झाली असेल? पूर्णतः ती ती ह्या ह्यामध्येच परिवर्तित झालेली आहे ती. आणि मग ती दिसते कशी? हे दिसते कसं? हे जे आत्ता चित्र आपल्याला पाठवलं जातं, दाखवलं जातं. तर हे चित्र एका संतांनी अनुभव घेतला, की माऊलीचे डोळे कसे असतील, काय कसे असतील आणि ते म्हणजे गुलाबराव महाराज जे अमरावतीचे आणि ते अंध संत आहेत. जन्मतः अंध संत आहेत. तर माऊली कशी दिसते हे त्यांच्याकडून रेखाटलं गेलेलं आहे. मी तिथून पण आणलेलं आहे त्यांचं एक पुस्तक मी ऐकलं होतं त्यांच्या संदर्भात आधी एका साधकांकडून आणि आता गेले नेमकं तो संदर्भ भेटला आणि माझ्याकडे आता आळंदीवर म्हणजे माझ्याकडे एक फोटो आला आता 30 जानेवारीलाच. तर तो ओरिजिनल फोटो आहे माऊलीचा. मी पाठवते तो सगळ्यांना ग्रुपवरती. तर इथे ते जे नीलपुरुष म्हणा किंवा त्या माऊली तेही झाली. म्हणजे सोहम हमसहा ही अवस्था हे संत होतात म्हणून ते आपल्याला सर्वत्र ते सर्वच साधकांना आता एका वेळेला आपल्याला इथे माऊली मदत करते, सांगते, शिकवते. तशीच ती अजून कुठे काही चालू असेल तर तिथे पण ती असणार आहे. सगळीकडेच ती असणार आहे. तर ते जसं भगवंत तत्व चराचरात सर्वत्र आहे, तसंच हे ह्या महान विभूती त्या झाल्यात. तर हे इथे संदर्भ आता वाचताना जाणवला, की त्यांनी मी विठ्ठलदादा, माझे आई-बाबा होते, मावशी आणि हे होते. तेव्हा पुस्तकाच्या इथे मी आणि आईच होतो. तर तेव्हा त्यांनी सांगितलेली गोष्ट आहे, की हे माऊलीचं ओरिजिनल फोटो किंवा चित्र जे आहे, ते त्या संतांनी रेखाटलेलं आहे, की ज्यांना ते जन्मतः अंध असलेले संत त्यांना ते माऊलीने दृष्टांत देऊन कशी दिसते आणि मग त्यांनी ते सांगून रेखाटलेलं आहे. इथं आपण थांबू.